नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महानिर्मिती, महापारेषण व महावितरण या तिन्ही कंपन्यांमध्ये विद्युत सहाय्यक, टेक्निशियन या पदाकरिता जी भरती होते त्या पदाकरिता काही निवडक प्रश्नांचा अभ्यास, टेक्निकल प्रश्नांचा अभ्यासक्रम आपण या व्हिडिओमध्ये घेतला आहे. आपण हे सर्व प्रश्न निमी मॉक टेस्ट या ॲप्लिकेशनवरून घेत असतो. त्यामध्ये इलेक्ट्रिशियन, वायरमन, पॉवर डिस्ट्रीब्युशन, इलेक्ट्रोप्रेटर, लाईनमन इत्यादी ट्रेडमधून काही निवडक प्रश्न घेऊन आपण हा व्हिडिओ तयार केलेला आहे. तुम्ही सुद्धा निमी मॉक टेस्टवरून काही प्रश्नांचा अभ्यास करू शकता. तर चला वेळ न घालवता आपण या आजच्या प्रश्नांना सुरुवात करूया. प्रश्न पहिला बघा, प्रथमोपचार उपचारात ABC विस्तार काय आहे? मित्रांनो बघा, या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, एअर वे ब्रीदिंग सर्क्युलेशन असे या प्रश्नाचं उत्तर आहे. चला नेक्स्ट क्वेश्चनकडे. प्रश्न क्रमांक 2, स्टँडर्ड वायर गेजचा उद्देश काय आहे? बघा, स्टँडर्ड वायर गेजचा उद्देश काय आहे? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, तारेचा व्यास मोजणे. बघा, तारेचा गेज मोजणे हाच उद्देश स्टँडर्ड वायर गेजचा आहे. चला नेक्स्ट क्वेश्चनकडे. प्रश्न क्रमांक 3 बघा, कमी रोध मोजण्यासाठी कोणती पद्धत वापरली जाते? बघा, कमी रोध मोजण्यासाठी कोणती पद्धत वापरली जाते? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. बघा, पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. व्होल्टमीटर ॲमीटर पद्धत. कमी रोध मोजण्यासाठी व्होल्टमीटर ॲमीटर पद्धत ही वापरली जाते. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 4 बघा, कोणत्या रजिस्टरचा तापमान गुणांक नकारात्मक आहे? बघा, कोणत्या रजिस्टरचा तापमान गुणांक नकारात्मक आहे? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, थर्मिस्टर. चला जाऊ पुढील प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 5 बघा, फॉर्म फॅक्टरचे मूल्य काय आहे? बघा, फॉर्म फॅक्टर मूल्य काय आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2, 1.11 हे असे या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6 बघा, व्हेरिएबल एअर कॅपॅसिटर कुठे वापरले जाते? बघा, व्हेरिएबल एअर कॅपॅसिटर कुठे वापरले जाते? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, रेडिओ रिसिव्हर्समध्ये व्हेरिएबल एअर कॅपॅसिटर हे वापरले जाते. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, रेडिओ रिसिव्हर्स. प्रश्न क्रमांक 7, एकच तार असलेल्या वायरला काय म्हणतात? एकच तार असलेल्या वायरला काय म्हणतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3, हुक अप वायर असे म्हणतात. एकच तार असलेल्या वायरला हुक अप वायर असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 8 कडे जाऊया. प्रश्न क्रमांक 8 बघा, वाहकाचा व्यास वाढला असता त्यातून वाहणाऱ्या विद्युत प्रवाहावर काय परिणाम होईल? बघा, वाहकाचा व्यास वाढला असता त्यातून वाहणाऱ्या विद्युत प्रवाहावर काय परिणाम होईल? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4. बघा, पर्याय क्रमांक 4 असे या प्रश्नाचं उत्तर आहे. उच्च विद्युत वाहून जाऊ देते. बघा, उच्च विद्युत प्रवाह वाहून जाते. ओव्हर करंट होत असतं. वाहकाचा व्यास वाढला असता त्यातून ओव्हर करंट वाहू शकतो. प्रश्न क्रमांक 9 बघा, बॅटरीच्या विद्युत घटामध्ये असलेल्या धातूच्या पट्टीच्या जोडीला काय म्हणतात? बघा, बॅटरीच्या विद्युत घटामध्ये असलेल्या धातूच्या पट्टीच्या जोडीला काय म्हणतात? बघा, या ठिकाणी काय विचारलंय, पट्टीच्या जोडीला काय म्हणतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो इलेक्ट्रोड्स. काय म्हणतात? इलेक्ट्रोड्स असे त्या जोडीला म्हणतात. प्रश्न क्रमांक 10 बघा,
जास्त क्षमतेच्या जनरेटरमध्ये ब्रशेस कोणत्या मटेरियलचे वापरले जातात? बघा, जास्त क्षमता असलेल्या जनरेटरमध्ये जे ब्रशेस असतात ते कोणत्या मटेरियलचे वापरले जातात? तर त्यामध्ये कॉपरचे वापरले जातात. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कॉपर. मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एक लाईक हा व्हिडिओला नक्की करत जा, म्हणजे जेणेकरून आपल्याला पुढचे व्हिडिओ मला अपलोड करण्यास येते खूप छान आनंद वाटतो. म्हणून एक लाईकसुद्धा नक्की करायला विसरू नका. चला पुढील प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 11 बघा. अल्टरनेटमध्ये निर्माण होणारा EMF कोणता असतो? तर तो असतो AC. अल्टरनेटमध्ये निर्माण होणारा EMF हा AC असतो. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 12 बघा. ELCBचे करंट रेटिंग बघा, ELCBचे करंट रेटिंग हे मिली एम्पियर असते. किती? मिली एम्पियर असते. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 13 बघा. वायरवरील आवरण काढण्यासाठी सोप्या पद्धतीसाठी कोणते हत्यार वापरले जाते? बघा, सोप्या पद्धतीसाठी आपण वीजतंत्री चाकू वापरतो, इलेक्ट्रिशियन नाईफ. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 14 बघा. न हलणाऱ्या विद्युत प्रभाराला काय म्हणतात? बघा, न हलणाऱ्या विद्युत प्रभाराला काय म्हणतात? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे स्थिर प्रभार. स्थिर प्रभार असे या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 15 बघा. विद्युत राशी मोजण्यासाठी या ठिकाणी प्रश्न थोडा झालेला आहे. विद्युत राशी मोजण्यासाठी मीटरवरचे कोणते टोक वापरतात? बघा, विद्युत राशी मोजण्यासाठी मीटरवरचे कोणते टोक वापरतात? मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 इनपुट टोक हे विद्युत राशी मोजण्यासाठी वापरतात. प्रश्न क्रमांक 16 बघा. पॅनल मीटरमध्ये तांत्रिक शून्य त्रुटी कोणत्या स्थितीत येते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1 सामान्य स्थितीमध्ये येते. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे. प्रश्न 17 बघा. पूर्णपणे चार्ज असलेल्या लीड ऍसिड बॅटरीतील धन ध्रुवाचा रंग कोणता असतो? बघा, पूर्णपणे चार्ज असलेल्या लीड ऍसिड बॅटरीमध्ये धन ध्रुवाचा रंग कोणता असतो? मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 लालसर तपकिरी असे या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18 बघा. लीड ऍसिड बॅटरीच्या सेलमधील विद्युत द्रावणातील पातळी प्लेट्स किती वर राखलेली असते? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 10 mm ते 15 mm. चला जाऊ नेक्स्ट क्वेश्चन कडे. प्रश्न क्रमांक 19 बघा. स्मिथ ट्रिगर सर्किटमध्ये कोणत्या प्रकारची वेव्ह तयार होते? बघा, स्मिथ ट्रिगर सर्किटमध्ये कोणत्या प्रकारची वेव्ह तयार होते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो चौरसाकृती वेव्ह. चौरसाकृती वेव्ह ही स्मिथ ट्रिगर सर्किटमध्ये तयार होत असते. प्रश्न क्रमांक 20 कडे जाऊया. प्रश्न क्रमांक 20 बघा. कोणता घटक मेमरीकडून आज्ञा वाचतो व कार्यान्वित होतो? कोणता घटक मेमरीकडून आज्ञा वाचतो व कार्यान्वित होतो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4 रँडम ॲक्सेस मेमरी. रँडम ॲक्सेस मेमरी असे या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 21 शुद्ध अर्धवाहक पदार्थामध्ये अशुद्धता मिसळण्याच्या क्रियेला काय म्हणतात? बघा,
शुद्ध अर्धवाहक पदार्थामध्ये अशुद्धता मिसळण्याच्या क्रियेला काय म्हणतात? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1 डोपिंग. डोपिंग असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 22 कोणता घटक रेक्टिफायर सर्किटमधील रिपल्स गाळून देतो? बघा कोणता घटक रेक्टिफायर सर्किटमधील रिपल्स गाळून देतो? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4 कॅपॅसिटर. कॅपॅसिटर असं या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 23 बघा रिलेच्या कोणत्या भागामध्ये जास्त दोष निर्माण होतात? बघा रिलेच्या कोणत्या भागांमध्ये जास्त दोष निर्माण होतात? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 रिले कॉन्टॅक्ट्स. बघा रिले कॉन्टॅक्ट्स मध्ये जास्त दोष निर्माण हे होत असतात. चला पुढील प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 24 बघा ट्रिमर कॅपॅसिटरचा उद्देश काय? बघा ट्रिमर कॅपॅसिटरचा उद्देश काय? तर छान ट्युनिंग करण्यासाठी ट्रिमर कॅपॅसिटरचा उद्देश असतो. शेवटचा प्रश्न बघूया. 100 ओहम रेझिस्टरचा रंग सांकेतिक कोणता आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 तपकिरी काळा तपकिरी असं या प्रश्नाचं उत्तर आहे. मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ आपल्या जवळच्या मित्राला शेअर करायला विसरू नका. जय हिंद जय महाराष्ट्र.